रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। हेलो, याला आवाज बरोबर विको कमी करायचा। विठ्ठल
सर्व सुखाचे आगर पापर कुमारी निवार हा विठ्ठल बरवा माधव परिवार सर्व सुखाचे आगर पापर कुमारी सर्व सुखाचे आगर पापर कुमारी निवार योगाची संपदा उभयलोकी कीर्ती सोहळामान संपत्ती त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि ज्ञान योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि ज्ञान उभयलोकी कीर्ती सोहळामान रावरी गायाची उसनी रावरी गायाची उसनी रावरी गायाची उसले भाग्यस्थळी देणे झाला वेशी भाग्यस्थळी देणे झाला वेशी भाग्यस्थळी देणे झाला वेशी एलिया फावला ठाईचा तोला एलिया फावला ठाईचा तोला फावला ठाईचा तोला उष्णेचा तो पाहू पाहवीती का म्हणे लाभ अकर्तव्या नावे का म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जिरे भोगी का म्हणे लाभ अकर्तव्या नावे का म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जिरे भोगी रावरी गायाचे उसणी रावरी गायाचे उसणी भाग्यस्थळी देणी झाडा वेशी भाग्यस्थळी देणी झाडा वेशी भाग्यस्थळी देणी झाडा वेशी पार पुआई जय गोपाल कुमारी पार भाग गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी त्यागानी शांती योगाची संपदा त्यागानी शांती योगाची संपदा त्यागानी शांती योगाची संपदा
स्थळी देणे झाडा भाग्यस्थळी देणे झाडा भाग्यस्थळी देणे झाडा भाग्यस्थळी देणे भाग्यस्थळी भाग्यस्थळी देणे झाडावे भाग्यस्थळी देणे झाडावे भाग्यस्थळी देणे झाडावे भाग्य भाग्यस्थळी भाग्य हरी भाग्यस्थळी देणे झाडावेसी भाग्यस्थळी देणे भाग्यस्थळी देणे झाडावेसी भाग्यस्थळी देणे झाडावेसी भाग्यस्थळी देणे झाडावेसी येरावरी जायाचे येरावरी जायाचे उसरे येरावरी जायाचे उसरे भाग्यस्थळी भाग्यस्थळी देणे झाडावेसी झाडावेसी झाडावे
सद्गुरु मोतीराम महाराज की जय. विठाला 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 श्री ज्ञानदेव विठाला 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 हरी. योग्याची संपदा त्यागाने शांती, योग्याची संपदा त्यागाने शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. एर एरावरी एर एरावरी जायाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडाविषयी. केलिया फावला ठाईचा तोला हो, तृष्णेचा तो काहो काहविती. एर एरावरी जायाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडाविषयी. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपद जीवे भोगिजेल. एर एरावरी जायाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडाविषयी. विठ्ठल 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 मोतीराम महाराज की जय. जोग महाराज की जय. विठाला 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 विठाला. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्षणं. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानील संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिया. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभयलोकी कीर्ती सोहळा मान. एर एरावरी जायाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडाविषयी. आज या पवित्र दरबारामध्ये महान समर्थ संत सद्गुरु मोतीराम महाराज, संत सीताराम बाबा नाही का, आणि तुम्ही सकल संत मंडळी महानुभाव
मातृशक्ती, पितृवर्ग, गायक, वादक, वारकरी, उपासक श्रोत्यांच्या समोर सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहू निवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. सामान्य जीव दशेमध्ये वावरणारा जीव देवत्वाला कोण्या साधनाच्या द्वारा प्राप्त होतो, जीवाला शिवपद कोण्या साधनाच्या द्वारा प्राप्त होतं, की आसक्तीनं भरलेला हा मनुष्य जन्म मुक्त होतो कोण्या साधनाच्या द्वारा, त्याचं चिंतन सांगणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल स्वानंद सुखनिवासी सद्गुरु मोतीराम महाराज अधिकारी महान संत त्यांच्या कार्तिकी वारीच्या मावंद्याच्या निमित्तानं पूर्वापार चालत असणारा हा सप्ताह या पुण्यभूमीमध्ये सुरू आहे. राजूर ही पुण्यक्षेत्र गोदावरी मातेच्या या काठावर पूर्व तटावर वास्तव्याला असणारे हे पुण्यशील गाव अनेक महापुरुषांची अनेक दिव्य विभूतींची परंपरा या भूमीला लागलेली आहे. निर्गुण परंपरेमध्ये मोठं श्रेष्ठत्व गाजवलेले सीताराम महाराज आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा मोठा नावलौकिक आहे असे महान संत सद्गुरु मोतीराम महाराज, अनेक महापुरुष मारुती महाराज, पुन्हा गंगागिरी महाराज, पुन्हा कोणजी महाराज, अनेक पुरुषांचं हे पुण्यशील आजही तपस्वी लोक, साधननिष्ठ लोक गोदावरीच्या काठाचा आश्रय घेऊन या ठिकाणी वास्तव्याला राहतात. ही भूमी पुनीत आहे. या भूमीमध्ये महान पुण्याचा स्रोत पूर्वीपासून आजपर्यंत अखंड अविरतपणानं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्रामस्थांच्या द्वारा थोडा वेळ या महापुरुषांची जेवढी नाव घेतली एवढ्या महापुरुषांची सेवा आज आपल्या सर्वांना इथे या प्रांगणामध्ये बसून करण्याचा योग आहे, जिथे शंकराचार्य 2-2 महिने वास्तव्याला राहतात. अर्धा तास पाऊण तास त्यांची संगती घडावी म्हणून लोक वर्षानुवर्षापासून बेजार होतात. शंकराचार्य म्हणजे कोणी सामान्य महाराज नाही, पाकिट ठरून येणारा. पण या भूमीमध्ये 2-2 महिने त्यांनी वास्तव्य केलेले आणि म्हणून या भूमीचा अधिकार काय आहे ते आपण ठरवण्यापेक्षा त्यांनी ठरवलेलं आहे. आपल्या दृष्टीने आपण पाहिलं तर आपली दृष्टी कमी पडेल, आपला अधिकार कमी पडेल, आपली उंची कमी पडेल इथली पवित्रता पाहण्यासाठी. म्हणून नित्य पुण्य निर्माण करणारी ही पुण्यभूमी आणि या भूमीमध्ये हा महाराजांनी घालून दिलेला मार्ग या लोकांनी सांभाळलेला आहे आणि त्याच या उत्सवामध्ये मागील 2-3 वर्षापासून अखंड अविरतपणानं मलाही थोडीशी सेवा करण्याचा योग येतो. देवत्वाकडे वाटचाल करणं, देव होणं सोपं नाही बरं का. देव मिळणं कठीण आहे, देव कळणं कठीण आहे आणि त्याच्याही पेक्षा देव होणं महाकठीण आहे. इतर क्षेत्रामध्ये एखादी डिग्री मिळवत असताना माणसाला मोठे परिश्रम घ्यावे लागतात. एखाद्याला डॉक्टर व्हायचंय, एखाद्याला वकील व्हायचंय, एखाद्याला काही IPS वगैरे काय जे व्हायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा त्याला परिश्रम घ्यावे लागतात आणि काहीतरी भांडवल त्याला गोळा करावं लागतं. सैनिक व्हायचंय, छाती एवढी असली पाहिजे, उडी इतकी उंच गेली पाहिजे, इतक्या मिनिटात इतका पळणारा पाहिजे, निरोगी पाहिजे, त्याच्याकडं काही भांडवल असलं पाहिजे. निरोगी हे त्याचं भांडवल आहे, पळणं हे त्याचं भांडवल आहे, त्यांनी शरीराची केलेली कसरत हे त्याचं भांडवल आहे आणि सर्व गोष्टीची चिकित्सा करून मग त्याला ते पद दिलं जातं सैनिक. एखाद्याला डॉक्टर व्हायचंय, काही व्हायचंय, कोणत्याही गोष्टीमध्ये सहजासहजी न मिळणारी गोष्ट या जगात कोणतीच नाही. फक्त सहजासहजी मिळणारी गोष्ट एकच आहे, कुणालाही महाराज होता येतं बस. नाही तर जगाच्या कोणत्याही पाठीवर पटलावर जरी तुम्ही अभ्यास केलात तरी प्रत्येक ठिकाणी परीक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल हे कठीण आहे. जीवाला जीवपणा नीट सांभाळता येत नाही. विचार जर केला तर माणसं माणसासारखं राहायला तयार नाहीत. ते माणसं देव होतील कधी? माणसं संत होतील कधी?
जीवाला माणसासारखं वर्तन करणं सध्या जमत नाही. तो धर्मापासून दूर आहे, शास्त्रापासून दूर आहे, कर्मापासून दूर आहे. माणूस असून गाढवासारखं वागतोय. फक्त दिसायला माणूस आहे, जर त्याच्या संगतीत जाऊन पाहिलं तर ते गाढव सुद्धा कधी कधी त्याच्यापेक्षा बरे वाटतात. नाहीतरी हीण पशुहुनी महाराज म्हणतात, पुच्छे विण दोपाई लांडा गर्दभ जाणा देही. ऐशी माणसे आहेत. साधून या मनुष्यपणा महाराज म्हणतात अशा प्रकारे तो लांडा गर्दभ आहे, गाढव आहे. मग माणसाच्या दशेमध्ये राहून माणसाची दशा आपल्याला सांभाळता येत नाही. संत होणं मुश्किल आहे, देव होणं तर महामुश्किल आहे. विठ्ठला विठ्ठला. परमार्थ हा अंतःकरणाचा विषय, बाह्यवृत्तीचा नाही. बाह्यरंगानं आपण कितीही परमार्थ करू द्या, तो परमार्थ आपल्याला समाधान देणारा नाही, आपली उंची वाढवणारा नाही आणि जगताचं सुद्धा कल्याण करणारा नाही. फक्त एवढीच आहे, थोडीशी लौकिकता मिळते. 4 दिवस लोक मोठेपणा देतात, याच्या पलीकडे काही मिळत नाही. बाह्य परमार्थाने पदरात काय पडतं? बाह्य परमार्थाने पदरामध्ये ती टिकाऊ मान मिळत नाही. बाह्य परमार्थाने केलेला मान टिकत नाही, तो 2-4 दिवस असतो. आता हे आबाळ आलेले हिवाळ्यामध्ये, आता थंडी नाहीशी झाली, हे काही 4 महिने असंच राहणार आहे का? आता आज गारवाच नाही, जणू की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चैत्रात वैशाखात कीर्तन करायला असं वाटायलंय की भक्तिभावासारखं शर्ट काढून कीर्तन करावं नाही का? म्हणजे एवढी गरमी असं मला सांगायचंय. मग ही राहणार जशी आभ्राची सावली जाईल रया. बाह्यवृत्तीने मिळालेला मान, अधिकार नसताना मिळालेली योग्यता, कष्ट न करता मिळालेलं धन आणि अभ्यास न करता लावलेली पदवी टिकाऊ नसते. विठ्ठला विठ्ठला. एकाला अख्खा गाव शास्त्री म्हणायचा. काय म्हणायचा? शास्त्री. अख्खा गाव शास्त्री म्हणायचा. आणि एके दिवशी असं झालं, मग गावामध्ये एक विद्वान महापुरुष आले. त्यांची भाषा काही कुणाला समजायला तयार नाही. मग लोकांनी विचारलं, हा मनुष्य अभ्यासवान, आपल्याकडे एक शास्त्री, त्यांना बोलून आणा म्हणले. मग आणल्यावर पुढे बसवलं शास्त्रीच्या, आणि ते खरे शिकलेले शास्त्री होते आणि हा गावानं केलेला शास्त्री होता, गुराख्यांनी केलेला शास्त्री होता. आणि बसल्या बसल्या मग म्हणायला लागले बोलले. त्यांनी विचारलं, तो महात्मा म्हणायला लागला की बुवा आता मला स्नान संध्या करायची आहे आणि वाहतं पाणी पाहिजे किंवा काहीतरी विहीर वगैरे असली तर मला सांगा. त्यांनी त्या महात्म्याला सांगितलं की आमच्याकडे विहीर वगैरे नाही, पण गंगा वाहते. उन्हाळ्याचे दिवस आले, गंगा आटलेली होती, त्याचा डोह साचलेला होता. हा तिथं गेला शास्त्री आणि गेल्यावर संध्येसाठी पाणी आणलं आणि संध्या करत असताना आचमन केल्याबरोबर पाणी खरड घोट लागलं. आता बोलायला कोणी नाही, हा शास्त्री जवळ होता, गावानं केलेला. ते महात्मा म्हणायला लागला की पाणी खरट लागायला लागलेलं आहे. म्हटले कशामुळं खरट आहे? यानं सांगितलं, शास्त्री महाराज सोप आहे, लेकर मुतटम पाणी खरटम. आता या शास्त्रीपणा नाही बा, कधीतरी अज्ञान उघड पडतं. कष्टानं मिळवलेलं धन साथ सोडितच नाही. अभ्यासानं मिळवलेलं ज्ञान मरेपर्यंत सोडून जात नाही. रियाजानं मिळवलेली कला मरेपर्यंत सोबत राहते. कष्ट करून गायन पहाटे उठून गावं लागतं. कष्ट न करता निसर्गतः गायक झाला, त्याचा आवाज टिकत नाही, म्हातारपणामध्ये त्याला म्हणता येत नाही. आणि रियाजानं गाणं केलं, महाराज गाणं कुकेळा, लता दिदी, आशाताई, स्वर्गीय भीमसेन जोशी, गंगूबाई हँगल, या लोकांनी मरायच्या दिवशी पर्यंत गाणं गायलं. गंगूबाई म्हणजे 90च्या पुढे गेल्या होत्या. गंगूबाई हँगल, तुमच्या नाव लक्षात नाही, उगा ऐकून घ्या, काही नाही. इथली गंगूबाई नाही, माळेगावची. हा, आपल्या या भारत देशामध्ये एक महान मशहूर गायिका होऊन गेल्या, बेगम अख्तर. गंगूबाई, युट्यूबला नाव सर्च करून बघा, म्हणजे यांचं गाणं तुम्हाला समजेल. युट्यूबला लक्षात ठेवा, गंगूबाई हँगल. आणि इथून गेल्यावर गंगूबाई गंगूबाई म्हणतच जा आणि झोपताना नाव टाकून ऐका. महाराज देह सोडण्यापर्यंत, मरायच्या दिवशी पर्यंत गाणं गायलं. आवाज जशाला तसा. गंगूबाईंचा आवाज म्हणजे पुरुषासारखा आवाज होता, भारदस्त आवाज. महाराज रियाजानं मिळवलेली कला, रियाजानं शिकलेला मृदंग
रियाजानं शिकलेलं गाणं कंठात साथ सोडित नाही. महाराज कोणती गोष्ट सहजासहजी मिळाली की त्याची किंमतही राहत नाही आणि ती जवळ टिकतही नाही. देते साधे करीता सायास मागन अभ्यास तुका म्हणे मागन अभ्यास साध्य सार्य करीता सायास कारण अभ्यास टाळ कारण असाध्य ते साध्य करिता सायास. सायास म्हणजे प्रयत्न. महाराज आपला प्रयत्न आपल्याला असाध्य असणाऱ्या गोष्टी साध्य करून देतो. आपली चिकित्सा प्रयत्न महत्वाचा आहे. सायास आणि त्याला जोड असली पाहिजे. कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यास महत्वाचा आहे. तेवी तदभ्यासे निरंतर चित्ताशी परम पुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो प्राप्तीसाठी धरलेला मार्ग मेला तरी सोडित नाही. मग तो महात्मा होतो. ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. महाराज म्हणतात अभ्यासाची लागी कसू नाही तुझी अंगी आहेस त्या जागी तैसाची आस म्हणले. चने खावे लोखंडाचे खावे लोखंडाचे चणे खावे लोखंडाचे चणे खावे लोखंडाचे ब्रह्मपदी नाचे ब्रह्मपदी उघडा ज्ञानेश्वरा. बरोबर आहे. उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्मपदीनाचे ब्रह्मपदीनाचे उघडा ज्ञानेश्वरा. बरोबर सम गाठून म्हणा. समेचे आदर उचलू नका आणि गाताना शेपूट काढू नका. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात बरोबर आहे. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे. साधना महत्वाची आहे. मग व्यवहारामध्ये एखादी गोष्ट जर मिळवायची झाली तर प्रयत्न करावे लागतात. महाराज नवरदेव व्हायचं म्हणलं तरी मध्ये दलाल लावावे लागतात. मला स्थळ आणा मला स्थळ आणा मला स्थळ आणा. मग सोयऱ्या धैर्याच्या जवळ हातपाय जोडावे लागतात. ते आपले काका वगैरे सांगायचे नाही का. ते सोपान काका दृष्टांत सांगतो इसादकर ते सांगायचे बघा. चांगला दृष्टांत आहे पण थोडस मार्मिकतेनं ऐका म्हणजे लक्षात येईल. जुन्या काळामध्ये कीर्तनकार असे आले की बाया परत दर्शनला यायचे. आणि एक काळ असा होता VIP कीर्तनकार नव्हते ना. लक्षात येईल तुमच्या. म्हणजे महाराज लोक घाबरायचे महाराजाला. पण मोतीराम महाराज सद्गुरू मोतीराम महाराज हे जे मारुती महाराज हे जे लोक होते हे लोकात मिसळलेले लोक होते बरं का. एक बाई दर्शनाला यायची. मग बाया पोरांचा स्वभाव. आणि दर्शनाला आल्याबरोबर ती बाई म्हणायची वेळी त्या महाराजांना महाराज तुम्हाला काही कळतं का. आता काही न कळताच महाराज आहे का. ते म्हणायचे ते काकाचं होय ग मला सगळंच कळतंय. काही कळतं का. हो मग एक विचारू का. विचारा बरं मी वरमाय कधी होईल ते सांगा. मग ते बाई माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्या साधूनी प्रत्युत्तर द्यायचं. तो साधू बनायचा होत आल बाई पुढच्या वर्षी. मग ते पूर्वी ते नेम असायचे. दरवर्षी महाराज आले की बाईचा तोच प्रश्न.
पांढरे केस झाले, हातात काठी आली, तरी आणखी तिच्याकडे ती लक्षण, ती पुन्हा तोच प्रश्न. मग महाराजांनी विचारलं, म्हटले ती बाई म्हणायला लागली मी वरमाय होईल का? मग महात्म्याने विचारलं इतके दिवस कशी काय तुम्ही वरमाय झाली नाहीत? मग थोडं लक्ष करून पाहिल्यावर विचारलं आपकी शादी हुई क्या? नाही बोले वो बस बाकी है तो बच्चे. साधं मातृत्व जरी प्राप्त करायचं झालं तर त्याच्यासाठी कोणाचं तरी सौभाग्यवती व्हावं लागतं, कोणाचं तरी सून व्हावं लागतं. आणि देवत्व प्राप्त होणं काही सोपं आहे का? विठ्ठला विठ्ठला मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? बाह्य वृत्तीने शुद्धता महत्वाची आहे नाही असं नाही, पण आंतरवृत्ती शुद्ध पाहिजे. परमेश्वराला साध घालता आली पाहिजे मनापासून. देवाला साध घातली की संत प्रतिसाद देतात आणि भगवान परमात्मा प्रसाद देतो. संतांनी प्रतिसाद दिला आणि देवाचा प्रसाद मिळाला की तत्वबोधावर जीव आरूढ होतो. आणि तत्वबोधावर जीव आरूढ झाला की त्याच्यातले सगळे दोष गुण संपून जातात आणि मग तो देव होतो. फक्त काजळी काढता आली पाहिजे. कंदील पुसला की आतला प्रकाश सहज बाहेर पडतो. काजळी असलेल्या कंदिलाची वात किती जरी मोठी केली तरी तो प्रकाश देऊ शकत नाही. हे तसंच आहे. विकाराने केलेला परमार्थ तुम्हाला सुख देऊ शकेल पण तुमचा अधिकार वाढवू शकत नाही. परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर अंतर्वृत्ती शुद्ध करता आली पाहिजे. जशी कंदिलाची काजळी पुसावी लागते ना तसं मधलं सगळं पुसून काढावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. आता ते मध्ये बसलेले आहेत, बाहेरून बाह्य रंगानं काय करून उपयोग काय? मला सांगा. पोट दुखायला लागलेले आहे आणि पोटाच्या वरून झेंडू बाम लावून काय उपयोग आहे? उपयोग नाही. ते गोंदलेकर महाराजाकडे एक महापुरुष आले आणि त्यांनी विचारलं बाबा तुम्ही सांगता हो अंतर्वृत्तीनं परमार्थ करा, आमच्या पण माझ्या साधनेमध्ये मल विक्षेप आवरून मला त्रास करायला, माझी बुद्धी आणखी स्वच्छ झालेली नाही, मला राग येतो अजून, बरं मला आणखी काहीतरी खाण्याची इच्छा होते, मला काम निर्माण होतो, काय करू सांगा? महाराजांनी सांगितलं बाबा अंतरंगापासून मला सांगा. साप दिसला आणि बिळात गेला, वर काट्या घालून काही उपयोग आहे का? तुमचं लक्ष आहे का नाही? झालं सोडतो लवकर. हा बोला बोला. शुक्तीवरी रजत पाहता डोळा. पुढे काय? रज्जूवरी भाषी मिथ्या सर्प. हे प्रमाण नाही लागत इथं, विषय वेगळा आहे ना आपला. हा शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. हा मिथ्या ते अज्ञान दशेतलं आहे बरं का. हा विषय वेगळा आहे. मग तो विषय घेऊ पुन्हा कधी. प्रमाण योग्य कुठंतरी लागलच की पुन्हा नाही का, तोपर्यंत खिशात घेऊन ठेवू. विठाल विठाल. बिळामध्ये शिरलेल्या सापाला बिळावर काट्या घालून काय उपयोग आहे का? भूक लागलेल्या माणसाला अन्न दाखवून काय उपयोग आहे का? तुम्हाला भूक लागलेली का? हे अन्न पहा आणि तृप्त व्हा. होईल का तृप्ती? मग सापाला बाहेर काढण्यासाठी माणसं काय करतात? गरम पाणी करून त्या बिळात ओततात. बघा ओतू नका, सगळे देवाचे स्वरूप आहेत म्हणून त्याला काहीतरी सर्पमित्राला बोलून बाहेर काढा, पण ओततात. नाही आला तर शिंगट लावून ठेवतात तिथं तर बाहेर पडावा म्हणून. तसे हे विकार वृत्ती आपल्या मध्ये बसलेली आहे आणि बाहेरून वर करून काही आपल्याला ती बाहेर पडणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला अंतःकरणात शिरावं लागेल, मध्ये शिरावं लागेल. आणि या गोष्टी बाहेर काढण्यासाठी या वृत्तीचा जो प्रभाव आहे, विकाराचा जो प्रभाव आहे, तो शांत करण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी भांडवल पाहिजे आणि त्या भांडवलाशिवाय हे निघू शकत नाही. काहीतरी आपल्याजवळ साधना पाहिजे, आपल्याकडे काहीतरी परिपक्वता पाहिजे. एक बघा, एक लक्षात ठेवा, एका जन्मामध्ये साधूपणा मिळू शकत नाही.
देव होण्यासाठी 1000 जन्म घ्यावे लागतात आणि साधू होण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतात. 10-5 वर्षात महाराज झाला आणि ते साधू होत असतोय विठ्ठला विठ्ठला. अरे हे मोतीराम महाराज झाले एका जन्मात नाही, माग 1000 जन्म त्यांनी ते केलं होतं म्हणून उजेड पडला या जन्मात. आमचे जोग महाराज काय एका जन्मात संत झाले का? तुकाराम महाराज म्हणतात या जन्मात नाही. तुका म्हणे मिळे जीवाचे साठी वाहू घ्या त्या गोष्टी बोलू नये. महाराज सांगतात शत एकातरी जन्माच्या शेवटी जन्माच्या शत एकातरी जन्माच्या शेवटी जन्माच्या कृपाळुबापोटी येईल दया कृपाळुबापोटी येईल दया जन्माच्या शेवटी शतई काळतरी जन्माच्या शेवटी कृपाळुबापोटी येईल दया कृपाळुबापोटी येईल दया जन्माच्या शेवटी जन्माच्या शेवटी एका जन्मात साधना करा आणि ती करत राहा. सातत्य ठेवा, अखंडता ठेवा. सततम साधयंतम कुरुषवे निषिदिनी ध्यासम महद्भागेन पूर्णावत ज्ञानम. साधनात वरिष्ठम ते ज्ञानी असं म्हटलेलं आहे. आता हे भागवत सांगतो, भागवतातला श्लोक आहे. रहुगण राजा सांगतात भरताला, भरता 2 गोष्टी पाहिजे, ही 5 गोष्टी पाहिजेत. कोणता? सातत्यम, सातत्य पाहिजे. धार अखंडित. हा, धार अखंडित ओघ चाली याला नित्य, असं सातत्य पाहिजे बर का. धार पाहिजे. जुन्या काळामध्ये ते जाऊ द्या, ते नको सांगत, हे सांगतो. विळी असायची ना, विळी आपल्याकडे. विळी इडी का विळी? विळी. हा. आणि मग ती गंगाखेडच्या बाजारात गेला, विळी विकत आणली. धारदार होती. बायकोला म्हणायला लागला, हे बघ तुला कापताना त्रास व्हायला लागला म्हणून चांगली घेऊन आलो म्हणले. असं बोट फिरवल्याबरोबर बोट चिरेल इतकी धार होती. बायकोला वाटलं एक दिवस कापली, इतकी धारदार विरी बाहेर ठेवायची नाही म्हणली, लोक घेऊन जातील. तिनं उचलली आणि पेटीमध्ये किंवा लादणीत म्हणा नाही का ती ठेवली. आणि 6 महिन्याला असा गावचे पंगत आल्यावर मग तो बायकोला म्हणायला लागला, म्हणला ती आपली धारदार विळी कुठे? तिनं सांगितलं मुद्दाम पंक्तीमुळे जपून ठेवली. आण बरं. आणलं तर महाराज सगळी गंजून गेली होती. आणि मग म्हणायला लागला त्याच्यामध्ये, अगं एवढी सुंदर विळी होती आणि अशी झाली कशी? एका महात्म्याने सांगितलं, ती जर लादणीत ठेवली नसती तर धार कायम टिकली असती. ती लादणीत गेल्यामुळं धार खंडली आता त्याची. तसं कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य असलं की आपल्या जीवनामध्ये आज नाही पण कधी ना कधी तरी प्राप्ती होऊ शकते. सशासारखं चालत राहा, मुक्काम सापडेल. हे कासवासारखं चालत राहा, मुक्काम सापडेल. आणि सशासारखा आराम घ्यायचा ठरवला, बुडाले तयाचा मूळ नामा. अशा प्रकारची अवस्था मग काही शिल्लक राहत नाही. विठ्ठला पण अंतःकरणाची कोटी सातत्य ठेवा. दुसरं आश्रित व्हा. तिसरं काहीतरी भांडवल ठेवा. परिणाम होईल, आपल्यामध्ये होऊ शकेल. की देवत्व कठीण नाही, फार सोपं आहे. पण ते भांडवलाचं सहाय्य घेतलं तर माणूस देवत्व होण्यासाठी काही गोष्टी विष आहेत त्या सांगतो तुम्हाला, आणि काही गोष्टी मिठासारख्या चव देणाऱ्या आहेत. साधकाला विष कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत लक्ष लावून आहे का? साधकाला पहिली विष गोष्ट एकच आहे की साधकानं साधकच राहिलं पाहिजे.
विषय लक्षात येतो तुमच्या? नाही कळालं. एक सांगू का, बाळानं बाळच राहिलं पाहिजे, बाप झालं की बाजारला जावं लागते. नाही लक्षात आलं? नाही म्हटलं मी बाबा 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 मी बाळ आहे म्हणून वागायला लागला. एक दिवशी बापाला म्हणला, कुठपर्यंत तुम्ही बाबा? मी बाबा झालो. ते म्हणलं मला तरी कुठं हौस आहे, घे पिशवी. मग बायको म्हणते पावडरचा डब्बा आणला नाही का? बरं तुम्हाला सांगे, जबाबदारी आली की आपल्या जीवनात दुःख प्रवेश करतं. म्हणून माणसानं कधी मोठा होण्याचा विचार करूच नाही. लोकांना भूक लागली, अहो कुणाला वाटलं एका दिवसात ज्ञानोबा राय हो? नाही रे बाबा, यांना घ्यावं लागते. विठाला जयांगी मोठे पण तया यातना कठीण, हे ज्ञानोबा राय सांगतात. अरे किती जरी मोठं जर जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न सांडिती. दुसरं एक, मोठेपणासाठी जगू नये, उलट तुका म्हणे सान आणि व्हावे लहाना होनी लहान. हळू 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 ढाळे ढाळे हळू हळू चाला चाला, हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आधी देतो पोट भरी, पोट भरी आधी देतो पोट भरी. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आधी देतो पोट भरी. सातत्य, हळूहळू चाला, हळूहळू ढाळे ढाळे, केतुलेनी एक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. लहानवा हात जोडून राहा, नम्र झाला होता. हे बघा, मी मोठा म्हणून तुम्ही वागायला लागलात की लोक तुमच्यावर टपलेलेच आहे, ते विसरू नका. थोडा जरी आपल्या जीवनामध्ये काही गोष्ट, अरे चांगलं शर्ट घातलेलं समाजाला देखवत नाही आणि तुम्हाला लोकांनी कलेक्टर पोलीस झालेलं कसं बरं वाटेल लोकांना? एकाला संडास लागली होती का? पुतण्यानं ट्रॅक्टर घेतलं म्हणून. का लहान राहायचं? त्याचं कारण आहे समाजाची दृष्टी परिपक्व नाही. समाज फार वाईट आहे, आता पुढे सांगणार आहे. समाजानं लहान राहावं आणि दुसरी गोष्ट साधून लहानपणासाठी जगावं आणि दुसरी गोष्ट समाजाला हाताच्या अंतरानं ठेवावं देव होण्यासाठी. तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजोनिया जन भक्ती करा. का करा? साधकाच्या साधनेमध्ये व्यत्यय आणणारे हेच लोक आहेत. कोण? समाज. तुम्ही नाही, समाज म्हणतोय. मग तुम्ही समाजात असलात तर तुम्ही सुद्धा. काय होतं की 2 दिवस आपल्या साधनेमध्ये व्यत्यय, चिरंजीवी पाद वाचा म्हणजे लक्षात येईल. जे जन वंदिती तेची त्याची निंदा करीती, मुपदा ममता नुपजे चित्ती साधकाच्या, म्हणती हा हरीचा अवतार आम्हाला गी झाला स्थिर, तेने तो धरी फार शब्द गोडी. लोक काय करतात? वा 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 महाराज, तुमच्यासारखं कीर्तन कुणाचंच नाही. तुमचं कीर्तन म्हणजे अमृताची गंगा. माझी एवढीच इच्छा आहे की तुमचे चरण माझ्या घराला लावावेत, अशी माझी काय आहे अपेक्षा आहे. मग तेने तो धरी फार शब्द गोडी, म्हणती हा हरीचा अवतार आम्हाला गी झाला स्थिर, असं म्हणतात. मग घरी घेऊन जातात. विचित्रा सडे पर्यंत निद्रा भात सगळंच मग आलं त्याच्यामध्ये. दूध पेता का इलायची टाकून? अरे दूध नाही, तुला गंगेचं पाणी पाहिजे. ते दूध तुला काही दिवसानं विष ठरणार आहे.
मऊ गाद्या गालीचे हे साधकासाठी नाही, साधकानं एकच करावं, निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमाशी स्थान कोटी गुहा, निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमाची स्थान कोटी गुहा, आश्रमाची स्थान कोटी गुहा, निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमाची स्थान कोटी गुहा, हे पाहिलं पाहिजे. काय करतो समाज? लोभापासून पाप जन्माला येतं बरं का. पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. मग तो माणसाचा लोभ चांगला नाही, धनाचा लोभ चांगला नाही. एक सांगू का, ज्ञानाचा लोभ सुद्धा चांगला नाही. लय ग्रंथ वाचले की बुद्धी बिघडते, झालं वाईट आहे ते. कशावरून? एक महात्मा होता, म्हणजे दृष्टांताला लक्षात येईल तुमच्या. एक महात्मा होता आणि त्या महात्म्याला एका प्रश्नाचं उत्तरच मिळालं नव्हतं एका राजाला. त्याला कळालं की आपल्या अमुक अमुक भागात एक महाराज आहेत, त्यांना बोलून घेतलं. बाबाजी म्हणले, मला माझी एक शंका होती, विचारू का? पूछो बेटा, क्या तेरी शंका है, बताओ. बोले मुझे ये पूछना है आपको. क्या है? बोलो मुझे पाप का बाप कौन है बताओ. इसने तो बोला इसकी कुंडली कभी मैं देखी नाही मेरे, याची वंशावळी कधी मला माहित नाही. म्हणलं आता एवढ्या वर्ष अभ्यास केला. म्हणला बाप्पा पण मला पापाचा बाप माहित का? साधूच जीवाला खायला. आणि ऐका, साधूच्या जीवनात खंत आली की चिंता येते. गंगेच्या काठावरला एक बाई पाण्याला आली होती आणि गावचा पाणी भरायचा घाट सोडून खाल्ल्या घाटावरती पाणी भरायला आली, तिथं बसला होता. बाईनं घागर घेत, बाबाजी आप दुखी हो? हो बाई, काय सांगा, राजाच्या दारात माझा अपमान झाला. मला पापाचा बाप कोण आहे सांगता आलं नाही. सगळ्या सभेत मला खाली मान घातली आणि राजानं एक रात्र दिली. उद्या सूर्य उदयापर्यंत ती सांगा, आणि या प्रश्नाचं उत्तर जर नाही दिलं तर लोक काय करतील? राजाच्या दृष्टीने मी अज्ञानी ठरेल आणि लोक मला मानणार नाहीत. बर, काय प्रश्न आहे महाराज? पापाचा बाप कोणता? एवढा? ते तर मला माहिती आहे म्हणली. आपको मालूम है? हो म्हणले, हो. कोणत्या विद्यापीठात? विद्यापीठात कशाला शिकायचंय म्हणली. ती वेश्या होती, वेश्या. कोण होती ती? कळवा तिनं आपल्या भाषेत. बाबा मी सांगते तुम्हाला उत्तर, चला. बाई कुठं चला? माझ्या घरला चला. बाई तुमच्या घरी कसं यावं? वेश्या भोगी कवड दारही चेपू नये. तिच्या घरी तर जाऊ नये, पण तिच्या घरला जाणाराच्या सुद्धा घरी जाऊ नये म्हणतात ज्ञानोबा आहे. ती इतकी अमंगल. पण तिनं सांगितलं 50 सोन्याच्या मुद्रा देते आणि प्रश्नाचं उत्तर बी देते. चला. मुद्रा म्हणल्यावर निघालं माग. दरवाजात आलं. बाबाजी अंधार आहो. नाही अंधार कसं येऊ? नाही नाही म्हणले, 100 आणखी मोहरा देते, फक्त मध्ये येऊन बसा. गेलं. 50 मोहरा घेतल्या, 100 मोहरा घेतल्या आणि पलंगावर जाऊन बसलं तिच्या महाराज. बाई म्हणू लागली, महाराज तुमच्यासारखा महात्मा माझ्यासारख्याच्या घरून उपाशी जाणं म्हणजे माझ्या इतकी चंडाळीन कोणीच नाही. 20 एकर रान नावचं करून देते, फक्त कब्बर चहा प्या. बाई तुझ्या हातचा कसा काही म्हणाव का नाही? कोण बघाले मला 20 एकर रानासाठी? तुम्ही काय ऐकायला हानला चहा त्यानं. आणि मग विचारलं, बाई आता सगळं झालं, पापाचा बाप. तिनं सांगितलं, महाराज तुम्हाला महाराज कोण केलं ती मला आधी सांगा म्हणले. एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला पापाचा बाप कोण कळालं नाही? माझ्यासारख्या बाईच्या पाठीमागं तुम्ही चालावं का? पण का चालत आलात? 50 सोन्याच्या मोहराच्या लोभासाठी. जरी आलं तरी माझ्या घरी तुम्ही यावं का? पण का आलात? 100 सोन्याच्या मोहरासाठी. जरी आलं तरी माझ्यासारख्या स्त्रीच्या, अमंगल स्त्रीच्या हाताच्या तुम्ही चहा प्यावा का? पण पेला कशासाठी? लोभासाठी. मग आता सांगा पापाचा बाप कोण? महात्मा लोभ म्हणला जे हिमालयात निघून गेला. विश्वास नाही महाराज. असं आहे बघा, लोभ होतो.
म्हणून जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट एक पाहिजे आणि त्या गोष्टीचं नाव आहे त्याग. संगतीचा त्याग, वासनेचा त्याग, इच्छेचा त्याग, अहंकाराचा त्याग, ज्ञानाचा त्याग, तत्वबोधाचा सुद्धा त्याग असला पाहिजे. ज्ञान सुद्धा चांगलं नाही हो. ज्ञान म्हणजे सोन्याची आणि अशी बीडी आहे बघा. अज्ञान म्हणजे लोखंडाची ज्ञान काहीच नको. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपाप पुण्य अंगा याचा पाहिजे. पण काही जरी ज्ञानोपराच्या समोर भगवान परमात्मा उभा टाकतात. माऊली काय पाहिजे सांगा. माऊली म्हणतात पाहिजे ते नाही, नको त्याची यादी दिली. आता या वर्षा 2 वर्षात महादेवाला झोपच नाही बघा. समजलं ना. झोपच नाही त्याला. 3 वाजता येईन, 2:30 वाजता. महाराज बेजार झालेत. महादेव कुठं पळून गेलाय पत्ता नाही. मला काय सांगायचं होतं विस्मरण झालं. होता पण काहीतरी विषयावर होतो मी, पण मन जरा एकीकडे गेलं पण बिघडलं काम. हा काय बघा सावकार, तुम्ही होता म्हणून लाज राखली माझी, नाही तर बेजारीच होती की. विठाला 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 काय पाहिजे ते नको, नको ते सांगितलं. काय पाहिजे सांगा. श्वेत पीत नेघे वस्त्र बाळछंद, ज्ञान विज्ञान नेघे शास्त्र, स्वर्ग मृत्यू पाताळ पात्र, नित्य वक्त्र हरिदी, करचरणेश इंद्रिय वृत्ती, तुझ्या ठाई तुझी होती, मी माझी उरोनिधी कीर्ती, हे दान श्रीपती मज द्यावे. दुसरी अपेक्षा नाही. इंद्र चंद्र महेंद्र पदे ध्रुवादिकाची आनंदे, ते मी नेघे घाला दे तुझ्या हृदय करीन घोष. हे नको मला, द्यायचं ते हे द्या. हेची दान दे ग देवा, 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 हेची दान दे ग देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, पूर्ण गाईन आवडी, पूर्ण गाईन आवडी, विसरण भावा, पूर्ण गाईन आवडी, पूर्ण गाईन आवडी. लगे मुक्ती धन संपदा, फक्त एवढंच द्या. याला म्हणायचं त्याग केवढा आहे बघा. थोडस पाठीमागे गेल्यावर 400 वर्षापूर्वी एक धर्म सम्राट राजा होऊन गेला. न्यायनीती धर्माला सांभाळणारा अत्यंत मोठा महात्मा, राजवेशात असून सुद्धा साधू सारखं जीवन जगणारा, सुभेदाराचे सुनेला बोलवण करून पाठविणारा राजा कोण होते? छत्रपती शिवराय. त्यांना कळालं की आपल्या देहू गावामध्ये
एक मोठा महात्मा जन्माला आलेला आहे आणि तो धर्माचं कार्य करतोय म्हटले. आणि हे धर्मप्रेमी होते म्हणून एके दिवशी तुकोबारायांचं काही संबंध आलेला होता, फारसा नाही, थोडासा संबंध आला होता तुकोबारायांना, छत्रपतींचा तुकोबारायांचा. छत्रपती जन्माला आले त्या वर्षी तुकोबाराय 16 वर्षाचे होते बरं का. किती वर्षाचे होते? 2-4 वर्षाचा संबंध आला. इसवी सणानुसार जर आपण पाठीमा गेलो तर तुकोबाराय 16 वर्षाचे होते. 16व्या माझी पातला शेकाळ. आणि छत्रपतींचा जन्मसाल कोणतं आहे? 1680 30. आणि 1630 ला जगद्गुरु तुकोबाराय 16 वर्षाचे होते. चला, आणि त्या वर्षी छत्रपती जन्माला आले होते. दुष्काळ होता. छत्रपती जन्माला आले त्या वर्षी या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळ होता आणि म्हणून शिवनेरीच्या किल्ल्यावर व्यवस्था केलेली होती. 2-4 वर्षाचा संबंध आला. 16व्या वर्षी यांनी प्रतिज्ञा केली, 16 दोन्ही 32 आणि 32 आणि ते 42 म्हणजे 10 वर्षाचा संबंध आहे. किती वर्षाचा? 10. मग असं वाटलं की एवढा मोठा महात्मा आणि हालाकीचे दिवस सुरू आहेत, खाण्यापिण्याची पंचायत आहे साधूची. मला साधू जीवन म्हटलं की दरिद्रीनच पछाडलेलं असतं, कारण देवाचा स्वभाव आहे देव भक्ता लागे करुणी दे संसार अंगे वारावार करुणी ठेवी. कठीण आहे. दया अंतकरणात निर्माण झाली आणि काहीतरी करून या महात्म्याला दिलं पाहिजे. मग काय द्यावं? जे वैभव आपण भोगतोय तेच वैभव देऊ म्हणून दिवट्या, छत्री, घोडे सर्व काही पाठवलं. आणि पाठवल्यानंतर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या समोर ते दूत आलेले आहेत, छत्रपतींचे मावळे घेऊन आलेले आहेत. आणि ते म्हणतात, बघा महाराज, वा वा वा, कुठून आलात आपण? मी छत्रपती शिवरायांच्याकडून आलेलो आहे. राजांनी पाठवलं. नाव ऐकल्याबरोबर नमस्कार केला महाराज. आणि नमस्कार केला. नमस्कार केल्यावर मग सांगितलं, हे काय आणलं? हे तुमच्यासाठी आणलेलं आहे, माझ्यासाठी. वा 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 वा. राजाचं अंतकरण मोठं आहे, पण याची गरज मला नाही. याची गरज कुणाला आहे? राजालाच आहे, मला नाही. साधूला कशासाठी वैभव लागतो सांगा बरं? आता प्रवासासाठी गाडी लागते, ठीक आहे, वापरा. खाण्यासाठी अन्न लागतं, ठीक आहे, घ्या. अंग झाकण्यासाठी कपडे लागतात का? 4000 रुपये मीटरचं शर्ट लागते ह्याला. लज्जा रक्षणासाठी कसलाही कपडा कुणी घेतलेला, एखाद्याने पवित्र माणसाने घेतला, एखाद्या अधिकारी माणसानं आहेर घेतला, घालायला हरकत नाही का? कुणाच्या शेंबड्याच्या लग्नाचे शर्ट घालायचे का? इज्जत झाकण्यासाठी कपडा पाहिजे, सुंदर दिसण्यासाठी नाही. महाराज, आजचा साधू भोगी बनलेला आहे, भोगी. त्याग नावाची गोष्ट कुणाकडे सापडत नाही. या पुराणातल्या गोष्टी पुराणात राहून गेल्या मोतीराम महाराजांच्या. नाही तर आज दाखवायचं एक आणि करायचं एक. संसारिक लोक सुद्धा तितक्या थाटात राहत नाहीत तितका आमचा साधू थाटात राहतोय. याच्या पदरात देवत्व पडल कधी? विठ्ठला विठ्ठला. पण बाबा, भोगानं संसार सुखाचा होतो आणि त्यागानं परमार्थ सुखाचा होतो. त्यागाशिवाय नाही. पण महाराज, त्याग तरी ऐसा करा अहंकारा. चांगलं राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे. का 4 माणसात जायचं असतं, पण आसक्तीनं वागता कामा नाही. आसक्तीनं वागता कामा नाही. ती चांगलं नाही, आपल्याला शोभणार नाही. आपण जर इतर लोकांसारखं पाहून जर वागायला लागलो तर त्यांच्यातून आपल्यात काय फरक आहे सांगा बरं मला? नाही फरक बाबा. आपला मार्ग वेगळा आहे आणि तुमचा मार्ग वेगळा आहे. तुमच्या मार्गाने जर आम्ही चालायला लागलो तर आमचं वाटूळ आहे, पण तुम्ही आमच्या मार्गाने चाललात तर तुमचं चांगलं आहे. पण उलट झाले, तुम्ही काही आमच्या मार्गाने यायला तयार नाही आणि आम्हाला काही तुमच्या मार्गाने आल्याशिवाय करमत नाही. विठ्ठला विठ्ठला. स्पष्ट सांगतात राजे. जाऊन राजाला सांगा, आम्हाला जर सदैव सुखी पाहायचं असेल तर एक करा म्हणावं. काय करा? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. राजाला जाऊन सांगा, महाराज शिवराय, गळ्यात तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. पुढे काय हो अभंग आहे?
आम्ही जेणे सुखी. हो, आम्ही ते ने सुखी. एक जण सांगा की तेवढं भांडण लागलं सांगू नका. आम्ही ते ने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके कंठी मिरवा तुळशी. बरोबर आहे ना. व्रत करा एक मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. आज जर प्रत्येक महाराज जर प्रत्येक पुढाऱ्याला असं म्हणला तर रामराज्य यायला किती वेळ लागेल. सरपंच तुमच्या घरी जेव्हा येतो पण माळ घालताव का. आमदार साहेब तुमचं पाकिट घेतो पण माळ घालताव का. म्हणल्यावर महाराष्ट्र सगळा माळकरी होईल की. यायला वाटाले हे असंच राहो फक्त किशे भरावा आमचे बस झालं. सुधारण्याची स्थिती नाही. पण काय जगद्गुरूंचा त्याग आहे महाराज जीवनामध्ये. एवढं जवळजी मिळोजी अनेक गोष्टी सांगितल्या. आणि दुसरी गोष्ट आहे शांती. एक पहिला काय पाहिजे त्याग. कळाला ना तुम्हाला. कळाला. आणि दुसरी गोष्ट आहे की जीवनात शांती पाहिजे समाधान. शांती म्हणजे पप्पू महाराज काय तात्विक समाधान. कोणत्याच गोष्टीची हाव नको. खुंटलिया धावा काय करा जगाला. जसं महाराज तुम्ही जर जगाचा विचार करत बसलात जगासारखं वागायचं ठरवलं तर मी तुम्हाला सांगतो लिहून घेऊन जा घरी की जन्मभर तुम्ही कधी सुखी होणार नाहीत. तुम्ही शांत राहायला शिका. न करी दंभाचा सायास शांती नाही बहुवस. करी दंभाचा सायास शांती नाही बहुवस. हे सेवी सुंदर न करी आळस दंभाचा सायास न करी दंभाचा सायास. सेवी सुगंधी आळस रामदासी न करी दंभाचा सायास. बघा पहिली गोष्ट हे करा आपल्या जवळ जी आहे ते लोकाला दाखवू नका. आपल्या जवळचे जे आहे ते लोकाला दाखवणं म्हणजे दंभ. दंभ या शब्दाचा अर्थ काय महाराज पाठ केलेलं म्हणून दाखवल्याशी भजण्याचं पोट गार होतच नाही. कसं करा ते काय होते. आता हे प्रमाण कीर्तनातलं देणं वेगळं पण काही लोकांना त्याचा काय आहे. प्रमाण देताना 3 गोष्टी लागतात. एक भावदृष्टी लागते. दुसरी रंगदेवतेचं ज्ञान लागतं. तिसरं स्वराचं ज्ञान पाहिजे. आणि 5वं आपण दिलेलं प्रमाण चौकोनी चिऱ्यासारखं वक्तव्याला बसलं पाहिजे या गोष्टीमध्ये. आणि पिंटू महाराजाची फार मोठी तयारी झाली बरं का ह्या गोष्टीमध्ये. फार मोठी तात्विक प्रमाण स्वर ताल काल. आता गायक भरपूर आहेत पण असं गायक मिळणं मुश्किल आहे. विठ्ठला 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 पप्पू महाराज हे अशी भरपूर काही लोक आहेत पण कमी बोटावर मोजणे इतके आहेत. नाहीतर दृष्टी कळत नाही प्रमाण कळत नाही. ती चालतं आने शे उसकी आये नाही जाए बाहेर. अर्थ समजून घ्या. लक्ष करा. किती वाजले आता. तुम्ही कंटाळलात का सांगा बरं. नाही का मग सांगतो 10 मिनिट. दंभाचा सायास म्हणजे काय. लोकांचा एक स्वभाव झाला आपल्या जवळ जी आहे ते जगाला दाखवल्याशिवाय समाधान वाटतच नाही. हा विषय. अंगठी बोटात ठेवण्याचं समाधान नाही. पंक्तीच दाखवण्याचं समाधान आहे. दागिने घालण्याचं समाधान नाही. एका बाईनं नथ केली अख्ख्या गावात घालून फिरली पण कोणच विचारलं नाही कधी केली म्हणून. तिनं वळी फुकली आणि सगळी जळाल्यावर एक बाई म्हणली नथ कवा केली हो तुम्ही. ती म्हणली हे सकाळी जर विचारलं असतंच तर एवढा कुटाणा झाला असता कशाला. दागिने घालण्यात समाधान नाही. दंभ म्हणजे काय आपुलीचं जननी नग्न करोनी दाविजे जनी त्याला दंभ म्हणतात. आपण केलेलं सगळं लोकाला सांगणं दाखविणं. मी असं केलं 12 वर्ष तिथं होतो ना 8 वर्ष इथं होतो त्या महाराजापाशी इतके वर्षे मी हे याला म्हणायचं दंभ. मी ह्या सप्त्यात कीर्तन केलं मी त्या सप्त्यात होतो माझ्या कीर्तनाला ते गायक होता तेवढे गायक असून तेवढ्या सप्त्यात माझ्यासारखं कीर्तनच कुणाचं झालं नाही.
याला म्हणायचं दंभ विठ्ठला विठ्ठला. एक एक चरण पहा. न करी दंभाचा सायास. दाखवीत बसू नका हो. काय कळतंय जगाला? आपलं दाखविलं उठ लोक फुकीर आहे म्हणून येड्यात काढतात, बस झालं. हे फुकीरच आहे म्हणले काही नाही. मग शांती राहे बहुवस. शांत राहा. काही झालं हे बघा, तुम्ही जगाला सुधरू शकत नाही, उलट जग तुम्हाला बिघडल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबा तुकोबा सारख्या महात्म्यांना या जगानं प्रतिसाद दिला नाही आणि झोलकरांना यांना घ्यायची काही गरज आहे का? सांगा बरं. आता हे 10 वाजेपर्यंत बोलावं लागतं म्हणून बोलायचं. सामाजिक स्थितीत बदल होऊ शकणार नाही. शेवटी कलियुग आहे. पाण्याचा प्रवाह अधोगतीलाच जाणार आहे. या जगात तुम्ही कितीही काय करा, लोक पापालाच अनुमोदन देणार आहेत. तुमच्या पुण्याकडे येणाराची संख्या फार कमी आहे. म्हणून शांत. लोकांसाठी आपला दिमाग भन 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 करून घ्यायचा कशाला? गावची लेक नांदायचा आणि हे मुसू मुसू रडाले. आरतीनं कळतो हा कपडा धुला कावा का तुला ताट दिलं? ज्याची चालली ती रडत. आपलं पटकन बघून एकीकडे होय की तू घोड्यावर बसले दुसरं आणि उन्हाच्या कारात बँड पुढे नाचाले. काय हाय अर्थ याला? आहे का? नाही. शांत राहा. जगाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, काय नाव ठेवायचे ते ठेवू द्या. तुम्ही चित्ताची स्थिरता बदलू नका. शांती राहे बहुवस. तुकोबाराला किती त्रास केला, ज्ञानोबाराला किती त्रास केला, पण ते सगळे शेवटी रडू लागले. विलाप मांडी येला संती. पुन्हा म्हणू लागले खंती करीती त्रिजगती. ज्ञानदेवा सारिखी मूर्ती. न देखो देवराया धन्य धन्य प्रश्नोत्तर. धन्य धन्य ते तरुवर. धन्य ज्ञानदेव अवतार. तिन्ही देव प्रगटले. धन्य धन्य प्रश्नोत्तर. ते रडू लागले. जैनी त्रास केला तेच म्हणू लागले ज्ञानोबारायासारखा महात्मा आता बघायला मिळणार. आणि आपटू घेऊ लागले. कोण? पंक्तीला न बसू दिलेले, इंद्रायणला न येऊ दिलेले, भिक्षा न वाढणार. बोंबू लागले. मी तिथंच होतो त्या दिवशी. समाधान राहा. एकच गोष्ट ठेवा, जगाला कसं वागायचं तसं वागू द्या, फक्त आपण चांगलं वागा आणि शांत राहा. कधीतरी सत्यमेव जयते खरं होणारच आहे. खोटं खोटं राहणारच आहे आणि खरं खरं. भावजाईनं आळ घेतला म्हणून काय मोतीराम महाराजची उंची कमी झाली का? उलट गावगाव मंदिरं झाली. बिचारीनं आळ घेतला म्हणून चांगलं झालं. तसं जगाच्या त्रासाने आपल्या जीवनात उन्नती येऊ शकते. फक्त समाधानी राहा. कुणा दोषी ठरू नका. माझं असं होत नव्हतं याच्यामुळंच झालं, माझं चांगलं होतं यांनीच बिघडिलं, असं दुसऱ्याला दोष देऊ नका. शांती राहे बहुवस. आणि दुसरं कोणी जरी आला, जिव्हे शेवे सुगंधी रस. हे मात्र अवघड आहे. कीर्तनात जरी एखाद्या भजनाला चाल नाही दिली, कीर्तन सुटल्यावर तंबाखू चोळताना त्याचं बोलणं ऐका. वशिले आहेत त्याचे, वशिले आहेत. मला माहित आहे हे गाव किंमत देत नाही म्हणून मी ह्या गावाला कवा येतच नाही हो. पण ते आमच्या गावचे लोक ऐकायला गेले, मला आणलंच तिथं आणलं. पण असलं गाव जगात नाही. जगात आता पुढचं बोलणार नाही. ते म्हणते अरे त्रास दिल्यावर सुद्धा गोड बोलता आलं पाहिजे. जी बाई त्रास करायला आली महाराज तिला म्हणतात जाई ओ तुम्हा ते. अंगावर थुंकणाऱ्याला प्रसाद देऊन मुक्त केला. वाईट बोलायचं नाही, गोड बोलायचं. खूप गोड बोलायचं, खूप गोड बोलायचं महाराज. खूप असं वाटलं पाहिजे पुढच्या माणसाला की वा 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 या माणसाशी तासभर तरी अजून चर्चा व्हायला पाहिजे होती. आपल्यात काही कीर्तनकार मंडळीत बघा, विजयानंद महाराज, सुपेकर, मनीष भाऊ, मानवतकर यांचे कीर्तन किती वेळ ऐका, ते पोटात रुतत. काय वाणी गोड आहे या लोकांची. महाराज एक सुद्धा अपभ्रंशी शब्द यांच्या मुखाला येत नाही. मी मनीष भाऊची 50 कीर्तन ऐकले असतील, पण इतका सुद्धा शब्द कोणताच कठोर नाही का कडक नाही. आणि सुपेकर महाराज काय त्या विनाच्या ताराबरोबर वाणी चलते महाराज. काय माणसं आहेत, इतकं गोड.
गोड येते आपल्याला बी, म्हातारपणाला सध्या नाही. आता ते त्या कोटीच्या पलीकडे गेले, आपण अलीकडे होत ना अजून. गंगेच्या अलीकडे आणि पलीकडे फरक आहे ना. आता ओजूरला जायचं म्हणजे उडी हाणून जाता येईल का? नाही नाही. म्हणून जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, संगण धरावा दुर्जनाचा, जिव्हे शेवी सुगंधी रस, आणि न करी आळस ठिगळ लावालो ठिगळ. अशुभ न बोलावी आणि जिव्हे शेवी सुगंधी रस, न करी आळस रामनामी. संगण धरावा आणि करी संताचा सायास, मधुरा वाणी मोठी साचा आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैशे कल्लोळ अमृताचे. किती गोड बोलतात. शांती ब्रह्म कुरेकर बाबा आहेत आळंदीला. कधी आता आम्ही त्यांच्या हाताखाली शिकले, भेटायला गेलं की वा महाराज काय चाललंय, बरं आहे का? वा 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 वा. पुढचा माणूस खुश झाला पाहिजे. गोड बोला, खरं बोला, चांगलं बोला, कुणाच्या मनाला लाग. महाराज शस्त्रापेक्षा शब्द जास्त लागतो. म्हणून जीवनामध्ये बोलण्यातून सुद्धा शांती. आणि दुसरं गोष्ट, न करी आळस रामनामे. राम 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 सतत म्हणा. त्या राम राम म्हणल्यानंच वृत्ती स्थिर होते, राम राम म्हणल्यानंच विकार जातात. आणि म्हणून जीवनामध्ये सर्वात महत्वाचं आहे, कोणी आपलं काही जरी केलं तरी आपण शांत राहणं. आणि असा जो कोणी असेल त्याची उभय लौकिकी योगाची संपदा त्याग आली शांती. योगाची संपदा त्याग आली ज्याच्याजवळ खरा त्याग आहे आणि ज्याच्याजवळ स्वच्छ शांती आहे, महाराज त्याला माना म्हणायची गरज नाही, जग त्याला आपोआप मानतं. मोतीराम महाराजांच्या पाठीमागे लोक लागले, काही त्यांनी कार्ड वाटले होते का कुठं? का त्यांचे कोणी मध्यस्थी होते? नाही महाराज. वाऱ्या हाती माप तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. उभय लोकी म्हणजे त्यांची कीर्ती मृत्यू लोकातही असते, त्यांची कीर्ती 21 स्वर्गात वैकुंठ सांगायास गेले होते देशोदेश, गेले होते देशोदेश, गेले होते देशोदेश. कोण सांगायास गेले होते देशोदेश, गेले होते देशोदेश, गेले होते देशोदेश. आले वाऱ्या हाती माप समर्थ माझा बाप, देवाया हाती बाप हाती बाप समर्थ माझा समर्थ तो माझा बाप, समर्थ
देशोदेश चाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा काय माना. ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे का. कोण कोण आलं होतं. पंढरीहुनी आले कैशे पुंडलिकादि देव सरिषे ज्ञानदेवा सवे नामासे अनेक विष्णू भक्त अपार जमले होते. पिपलिकेशी मार्ग जावयान मिळे मुंगीला सुद्धा मध्ये जाता येणार नाही. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचकोशावरी साधुजन. अगस्तीन अमुकन तमुक सगळे जमले. एवढेच नाही, स्वर्गातले इंद्र चंद्र सगळे आले. फक्त पाताळातच बातमी पोहोचली नव्हती. पाताळात स्वर्गातले आले, मृत्यू लोकातले सगळे आले, पण पाताळात कुणाला माहीतच नाही. मग नामदेवाचं कीर्तन सुरू झालं. समाधीचं हो हो गंधर्व गाते सगळं सुरू झाले मला. आणि कीर्तन सुरू झाल्यावर आता नामदेवाचं कीर्तन म्हणजे काय, ते काही सामान्य असेल का. नामदेवाचं कीर्तन म्हणजे रंग भरायला लागला. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाच. महाराज म्हणतात ऐसा रंग स्थिरावला, ऐसा रंग स्थिरावला, जय जयकारे घोष केला, जय जयकारे घोष केला. ओला कुंडली कवरला ऐसा रंग जय जयकारे घोष केला, तिने वचक लावू केला, पाताळीचा शेष ऐसा रंग स्थिरावला, ऐसा रंग स्थिरावला. खेळ हालायला लागला, सगळा रंग भरायला लागला. आणि त्याच्यावर जय घोष झाल्यावर जय जयकारे घोष केला. कुंडली झाल्यावर ते पाताळीचा शेष दचकला खाली मला. आणि वरी आला सहस्रवदन स्तुती करी. चुकलो चुकलो म्हणायला लागला. हाती घेऊन तुळशी मंजिरी ज्ञान देवा ते पूजिली. पाताळातले लोक होते, मृत्यू लोकातले होते, आणि स्वर्गातले वैकुंठातले सुद्धा याला म्हणायचं उभय लोकी कीर्ती सोहळा मान. कुठेही जाऊ द्या. एक सांगू का, धनवान पूज्य आहे, पण कुठं सामान्य लोकाच्या पुढं. 10,000 वाला मोठा आहे कुणाजवळ, ज्याच्यावर 1000 आहेत त्याला 1 लाख रुपयाला भेटल्यावर हे गंगाला पडत आहे तिकडे. झालं, संपला मोठेपणा. विद्वान पूज्य आहे, पण विद्वानाच्या सभेत. गुणवान पूज्य आहे, पण गुणवानाच्या समोर. नाही तर ती पोटाला डागून काढलेली गोष्ट माहित असेल की, गायकाची हुरडा खाऊ घातला आणि याला वाटलं तंबोरीवर एक राग गाऊन दाखवा. गाय आळे पिळे दिलेलं शेतकऱ्यानं ओळखीलं, ह्याला हुरडा लागला. आडवं पाडून 5 गरम करून डागला. तसा प्रकार आहे गुणवान गुणवानामध्ये. पण लक्षात ठेवा, पदाधिकारी राजकीय हे लोक पूज्य आहेत, पण सर्व ठिकाणी. आमदार पूज्य आहे, पण तालुक्यापुरताच. मुख्यमंत्री पूज्य आहेत, पण राज्यापुरते. पंतप्रधान पूज्य आहेत, पण भारतापुरते. पण साधू आणि देव मात्र त्रिलोक्यात पूज्य आहेत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, सकळ लोका विश्वाधारे सकळ लोका विश्वाधारे सकळ लोका विश्वाधारे सकळ लोका
त्यांची या भेटीचे अर्थ म्हणजे इच्छा ब्रह्माधिकार आणि पूज्य सकळ लोका ती विश्वास झाले, विश्वास पूज्य आहेत महाराज. त्यांच्या जगदाकारे झाली सत्ता अवघे आपुलेची आता. आणि मग पुढे काय? लाजानी चिंता दुरावली वावरी चावसे घरी आपुल्या सत्तेचे माहेरी करवी तैशी आपण करी. आणि भिडन धरी चुकल्याची हक्क झाला सगळ्या. हा हो सोशीला होता सासुरवास. बर आता नाही, आता नाही. बहुतांचा बहुदिवस बहुकामे पुरविला सोस. आता उदास. पुढचं सांगा आता. करीती कौतुक लाडे. का हे महत्वाचं आहे. करती कौतुक लाडे मज बोलविती गोडे. मज बोलविती गोडे माय बाप उत्तर गोडे. पुढे बोले बोबडे तुका. माय बाप उत्तर गोडे बोले बोबडे पुढे तुका. असं आहे. जगत आपलं झालं, जगदात कीर्ती झाली. कोणताच माणूस पुन्हा वाईट बोलत नाही, सगळे गोडच बोलतात. अगोदर फक्त सहन करा. देव झाल्यावर मला एक लक्षात ठेवा, कोणी देवाजवळ येणार नाही, पण देवाला त्रास कोणी देईल का? आता न मानणार लोक यायचे नाहीत मंदिराकडं, देव न मानणारे, पण ते येऊन देवाला त्रास देतात का? त्यांना आपल्याला माने लांब राहतील ते. असं होईल म्हणून पूज्य उभय लोके कीर्ती सोळा मान एर एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे. आता बस झालं. झाडाविषयी केली फावला ठाईचा तो लाभो तृष्णेचा तो का हो का. एकदा भजन करा. पुढे सांगतो विठो बार आणि असं वागला की तुका म्हणे लाभ कर्तव्या नावे शिवपद जीवे त्याग आणि शांती आली की देवपद फुकट मिळतं महाराज. हा लाभ फुकट आहे. देव होणं अवघड नाही, फक्त चांगलं वागावं लागतं महाराज. तेवढं तर अवघड आहे की चांगलं वागला मोतीराम महाराज देव झाले. काय अधिकार आहे या महापुरुषाचा? मोतीराम महाराज समजले नाहीत अजून आपल्याला. केवढा अधिकार, केवढा उंचीचा महात्मा, काय आचरणाची पद्धती. एक वेळ भोजन, वैष्णवाच्या घरचं भोजन, स्नान, ब्रह्मचर्य व्रत, बोली भाषा, आणि वागता वागता एवढा अधिकार झाला की सांगून देह ठेवला. जगात कुणी घर बांधायचा मुहूर्त काढला असेल, या महात्म्यानं मरण्याचा मुहूर्त काढला. आणि देवाच्या बरोबर काय येत्या उरली वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी असे झाले. म्हण शिवपद जीवे भोगी जेल एर एरावरी जायाचे उसणे भाग्यस्थळी देणे झाडाविषयी. एकदा भजन करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली वेळ झाली नाही पण माझं भांडवल संपला. येत होतं तेवढं सांगितलं. आता 10:30 वाजायला आणखी अर्धा तास बाकी. तुम्ही तर महाराज थोडं बोलायला पाहिजे. आता मला याच्या पुढे येत नाही, जेवढे थोडं सांगितलं. आणि बरं झालं आज तरी 1.5 तास बोलवले. तुम्ही तासाच्या वरी बोलत 1 तास उरला बस झालं. पण आपलं राजूर पुण्य गाव आहे आणि तुम्हाला माहिती नाही
मी काही विद्वान ज्ञानी वगैरे नाही, आपलं बोलवलं म्हणून काहीतरी बोलायचं तुमच्या समोर. आता तुम्ही एवढे पवित्र श्रोते, अनेक महापुरुषांचं श्रवण केलेलं आहे, तुमच्या समोर बसून आज हे ऐकायची म्हणजे तुमच्या समोर बोलायचं म्हणजे आमचीच फजिती होते. पण महाराज बोलून घेतात. माझी परिपूर्ण श्रद्धा मोतीराम महाराजांवरती आहे. मी कुठेही जाताना त्यांचं स्मरण करत असतो, जोग महाराजांचं स्मरण करतो, गुरुवर्यांचं करतो. महाराज तुमची लाज जाऊ नये म्हणून सद्बुद्धी द्या. आपण कीर्तनात काही बोलतो त्यांचं नाव जातं म्हणून काहीतरी आपलं थोडं बोलाय. राजूरकर मंडळी मला फोन केला, म्हटले आल्यावर सांगितलं होतं की तुमची तृतीया. हे बघा, मी काही वार्षिक नियम कोण्या गावचा चालवित नाही बरं का. तुम्ही त्या बंधनात अडकून राहू नका. कधी एखाद्या वेळा तुम्ही पत्रिका छापाल, मला यायचं नाही, मग जुटलेलं प्रेम संपून जाईल. सगळ्यांना माहिती आहे. आणि मला कीर्तनाचा फार कंटाळा आहे. पिंटू महाराजांनी एका गावून मला फोन लावायला लावला होता. कोणतं गाव होतं? यांनी फोन लावायला लावला. हॅलो म्हणले कोण? बाळापूरून बोलायला. आणि ते तुमच्याकडचे भजनी असतात आमच्याकडे, पिंटू महाराज, विनायक महाराज वगैरे, त्या लोकांनी तुमचा नंबर दिला आणि तुमचा नेम पाहिजे. हो देतो की. म्हणलं 30,000 घेतोय. मला माहिती आहे मला जायचं नाही. आणि ते लोकप्रेम कुठं कशाला फिरत बसायचं, काय करायचं. आपल्या चिंतनात वेळ गेला पाहिजे. भरपूर कीर्तन केलेला मी माणूस विनायक महाराज, पण आता कीर्तनाला जाण्याची इच्छाच होत नाही, खरं सांगतो. मग कुठंतरी प्रेमाच्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपलं असं कधीतरी विरंगुळा म्हणा किंवा काहीतरी म्हणा म्हणून बोलण्याचा विचार. मी वार्षिक नेम कोण्या गावाचा चालवत नाही, दरवर्षी कोण्या गावाला जात नाही, बस काही नाही. एक जण मला का जात नाही, का जात नाही म्हणजे येत नाही, दरवर्षी काय सांगावं म्हणून जात नाही. पण इथं राजूरकर मंडळींचं प्रेम आहे. नेहमी प्रेम करतात ही माणसं, नेहमी आठवणीमध्ये स्मरणामध्ये राहतात. पण मला फोन आला, सांगितलं असं असं. म्हटलं ठीक आहे. पण त्यांनी बऱ्याच दिवसापूर्वी ती आठवण करून दिली होती आश्रमात येऊन, नाही का बाप्पा. आपले यजमान आजच्या कार्यक्रमाचे ते सुद्धा आले होते, माधवराव. म्हटले नाना आमची ही तुमची तारीख आहे. तेव्हा भरपूर दिवस झाली त्याला. मग ठीक आहे येतो म्हटलं, काही अडचण नाही म्हणून आलो. आज थोडासा हा आनंद उपभोगायला मिळाला. आलो ते बरं झालं, खूप समाधान वाटलं. भजनाचं समाधान, वाजवण्याचं समाधान, शिष्टींचं समाधान आणि तुमच्या चित्तावरच्या प्रसन्नतेचंही समाधान. मला कळत होतं की तुम्हाला कीर्तन कळायले. चेहरा सांगतो की हे पचायले का, श्रोत्यांचा चेहरा सांगतो हे पचायले का, मग लगेच विषय बदलावा लागतो. पण इथं सुंदर भजनी मंडळ अनेक गावावरून आलेले आहेत. हरिभक्ती परिणामचे पप्पू महाराज पुले, सुंदर. त्यांचा मुलगा तर आता भरपूर सुंदर मृदंग शिकायला आहे बरं, तिकडं याच्या त्र्यंबकेश्वरला शिकायला आहे. ते खूप सुंदर. आमचे विनायक महाराज मृदंगाचे, मी नेहमी सांगत असतो, विनायक महाराज कीर्तन नुसतं वाजवीत नाहीत, तर कीर्तनकाराचा उत्साह वाढवण्यासाठी कीर्तन श्रवण करतात. नाही तर बाकीच्या मृदंग लोकांना काही कीर्तनाचं देणं घेणं नाही. ते मध्ये मोबाईल ठेवायचा, इकडं गेम सरून इकडं थाप सरू. पण विनायक महाराजांचा विनायक महाराज म्हणजे पहिला माणूस हा श्रोता आहे बरं का. आणि सुंदर प्रकारची साथ. कीर्तन एवढं लक्ष लावून ऐकणारा मला कलाकारच कोणी भेटत नाही, आपापल्या गुंगीच. पण विनायक महाराज इतकं सुंदर कीर्तन श्रवण करतात की त्यांच्याबद्दल बोलायची गरज नाही. स्तुती नाही, वास्तव आहे, स्तुती नाही. पण सुंदर मृदंगाचार्य, अनेक गावची टाळकरी. पुन्हा विशेष म्हणजे नाही हो पिंटू महाराज सुंदर. आता पाठांतर तर एवढं भरपूर केले महाराज, खूप केले. गाण्याचं ज्ञान, तालास्वराचं ज्ञान, स्वराचं ज्ञान. आणि विशेष म्हणजे अत्यंत नम्र माणूस, कुठं कशाच्याच प्रकारचा काही दाखवणार नाही. आपण गेले ना कुठं, एका दिवशी कार्यक्रमाला होते, छोटासा कार्यक्रम, गाणार लोक त्यांनाच म्हणायला लावलं, आपण मागं म्हणले झालं. मला कळालं, म्हणलं आज चिकनी माती नाही कुस्ती खेळाय, लाल माती नाही म्हणलं खरकाड आहे, अजून आपलं गप बसून राहा. सुंदर छान चांगलं झालं. परिसरात गुणवान माणसं तयार व्हावीत. आणि ते नुसते गुणवान होऊ नयेत, तर ते साधनेनं गुणवान व्हावेत, हे महत्वाचं आहे. गुणवानाच्या तर उत आलाय, दगड काढेल तिथं नाही. नुसत्या गुणानं आपला उद्धार होणार नाही राजे हो. सगळे ऐका, अगोदर साधना करायला शिका, शास्त्र अभ्यास करा, पाठांतर करा, आणि मग तुमच्यावर भगवान परमात्मा आपोआप कृपा करतील.
साधन निष्ठ बना अगोदर. मगाच विषय होऊन गेलाय. अंतःकरणाच्या वृत्तीनं परमार्थ करा. आणि वृत्ती शुद्ध करण्यासाठी पिंटू महाराज अभ्यासाशिवाय वृत्ती शुद्ध होऊ शकत नाही. मी मगाच ओवी सांगितली, तेवी तदभ्यासे निरंतर. अनेक गावचे टाळकरी मंडळी आलेले आहेत, भरपूर आहेत. आता ही गुणवान मंडळाला नमस्कार केला. आणखी काही नावं विसरली असतील त्यांना नमस्कार करतो. अनेक गावचे श्रोते, पुण्यभूमी राजूर, सद्गुरू मोतीराम महाराज, महान अधिकारी सत्पुरुष सीताराम महाराज, मा भगवती गोदावरी माता आणि तुम्हा सर्व वैष्णवांच्या चरणी माझा माथा टेकतो. काही चुकीहुकी झाली असेल क्षमा करा. योग्य आहे ती महापुरुषाची कृपा मानून. या कॅमेरेवाल्याला सुद्धा धन्यवाद की एवढा सुंदर क्षण त्यांनी आपल्याला पुन्हा कधीतरी पाहण्यासाठी कॅच करून ठेवला नाही का, म्हणून त्याला सुद्धा धन्यवाद. बिचाऱ्याला उदंड आयुष्य मिळावं आणि त्यांनी असे संप्रदायाचे कार्यक्रम रेकॉर्डिंग करून अनेक वर्षानंतर एकेकाळामध्ये जेव्हा आपण म्हातारे होऊ त्या दिवशी मी म्हणेल, पिंटू महाराज तुम्ही राजूरला होतात तेवढं कीर्तन काढा बरं म्हणल्याबरोबर निघाव नाही का. अशा प्रकारे हे चांगलं आहे, हे वाईट नाही. आपल्या स्मृती जिवंत ठेवतं हे विनायक महाराज. हे स्मृती जिवंत ठेवतं की आपण एकेकाळी एकत्र जमलो होतो. म्हणून या गोष्टीचा द्वेष करू नये. उलट विज्ञानाचं युग असल्यामुळं यांचा आदर करावा. म्हणून सुंदर त्यांना धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आता बस झालं. एकदा तुकोबारायचं भजन करा. पुढचं चाली बेली गाववाली सांगतील तुकाराम तुकाराम नळ त्याला साथ करते रोकडवाडी. जय